नमस्कार मित्रांनो, तर रोशन के ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज शेतावर आलो तर म्हटलं आज एक व्हिडिओ बनवा. आणि समोर आपण पाहू शकतो की नाचणी केलेली आम्ही आणि खूप वर्षापासून नाचणी करत आहोत. पण सध्या थोडं शेती कमी झाल्यामुळं आपण थोड्याच भागामध्ये नाचणी लावलेली आहे. 3-4 गुंठ्यामध्ये, 3-4 जास्त गुंठ्याचे 5-6 गुंठे असतील. आणि आता त्याला फुलंसुद्धा यायला लागलेली आहेत, नाचणी यायला लागलेली आहे. आणि 1 महिन्याभरातच ही नाचणी पूर्णपणे पिकून सुकून आपण तिला काढणार आहोत. तसेच इकडे बाजूला आपण शेंगदाणेसुद्धा लावलेले आहेत आणि शेंगदाण्यांसुद्धा फुलं आलेली आहेत. फुलं आले त्याचा अर्थ की त्याला खाली शेंगासुद्धा यायला लागलेल्या असतील. आणि बाजूलाच आपण गवार लावलेली आहे, जिला की आपण बावची बोलतो. बावची आमच्याकडे बावची बोलतात. आणि साईडलाच आपण गावरान हळद लावलेली आहे. तर आपण पाहू शकता खूप सुंदर असे हळद आलेली आहे. आणि त्या 7-8 ओल्याच आपण लावलेल्या आहेत हळदीच्या, पण छान हळद आलेली आहे. आणि आपण हा हळदीचा व्हिडिओसुद्धा आपण म्हणजे ओव्हरऑल सगळं आपण जे लावलेलं आहे त्याचं ज्यावेळेला आपण काढणार असू त्यावेळेला सुद्धा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करू. तसेच बाजूला आपण एक रताळ्याचा प्लॉटसुद्धा लावलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आपण दरवर्षी रताळी लावत असतो, एक छोट्या प्रमाणात लावत असतो. तर यावर्षी आपण थोडं जास्त प्रमाणात लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इथे आपण एक 4 ते 5 गुंठ्यामध्ये रताळी लावण्याचा प्रयत्न केला. आणि दरवर्षी आपण लावत असतो त्यावेळेस खूप चांगले मोठ्या आकारामध्ये आणि खूप भरपूर असे रताळे आपल्याला मिळतात. तर आपण मोठा यंदा प्रयत्न केला लावायचा. आणि आपण इथे 4 गुंठ्यामध्ये इथे आणि दुसरीकडे 2-3 गुंठ्यामध्ये असं रताळे लावलेले आहेत. तसेच आपण समोर पाहू शकता आपण तिलाची सुद्धा शेती केलेली आहे. जुन्या काळामध्ये आपण लोक हे तिल आहेत त्याचंच तेल काढून घरी वापरत असायचे आणि त्याचा जो सुका निघायचं त्याची पेंड बनवायचे. तर आजकाल आपल्याला रिफाईंड ऑइल बाजारातून मिळतो, त्यामुळे आपण एवढी काही मेहनत घेत नाही. तर आमच्याकडे एक तिलकुट म्हणून असा एक फेमस आहे खाद्य, जो आपण भाकरीसोबत चटणीसारखंच असतं, तो आपण खाऊ शकतो किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. तर असा याच्यापासून एक चटणी बनवली जाते, त्यासाठी आपण केलेले आहेत. कारण की आता एवढ्या प्रमाणात होत नाहीत की आपण त्याचं तेल काढून घरी वापरू, पण एक थोड्या प्रमाणात आपल्याला मिळतील तेल. याने आपण एक 3-4 गुंठ्यामध्ये आपण लावलेले आहेत तेल. तर तुम्ही पाहू शकता त्यांनासुद्धा एक चांगली फुलं आलेली आहेत. आणि एक 15 दिवसामध्ये ते फुलं सुकून हा एक तेल आहे जे ते काढणीसाठी येणार आहेत. आणि पूर्ण ही जी व्हिडिओ आहे ती आपण दसऱ्यामध्ये शूट केलेली आहे, बट काही कारणास्तव ती अपलोड नाही करता आली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.